पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे नुकतंच या ठिकाणी सर्व जिल्ह्यांचे जे ग्राउंडच्या तारखा आहे या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। तर 11 फेब्रुवारीपासून या ठिकाणी सर्व जिल्ह्यांच्या ग्राउंड या ठिकाणी तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहेत, लक्षात ठेवा। तर त्यामध्ये जे शिपाई झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी बँड्समन झालं, त्याचबरोबर SRPF झालं, चालक झालं, तर ह्या सर्व जिल्ह्यांचं जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारीपासून आहे। जे कारागृहाचं जे ग्राउंड आहे, कारागृहाचं जे ग्राउंड आहे हे मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी प्रस्तावित आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर CP मुंबई झालं, ठाणे जिल्हा झालं, तर इथला सुद्धा या ठिकाणी ग्राउंड 11 फेब्रुवारीपासून या ठिकाणी प्रस्तावित आहे। पण तरी सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक या ठिकाणी सांगून देतो, CP मुंबईचं जे ग्राउंड आहे हे सोमवार या ठिकाणी जाणार आहे। त्याच्या मागे काय कारण आहे तर ते कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ते पत्रक तर सुद्धा आलेच आहे, 11 फेब्रुवारीचं ते पत्रक आलेच आहे, लक्षात ठेवा। तर आपण यावर चर्चा करणार आहे की CP मुंबईचं जे ग्राउंड आहे किती या ठिकाणी लेट जाणार आहे का, किती लेट या ठिकाणी होणार आहे का, त्याचबरोबर 11 फेब्रुवारीपासून या ठिकाणी ग्राउंड होणार आहे की नाही होणार, त्याचबरोबर सोमवार जाणार आहे का CP मुंबईचं ग्राउंड, त्याचबरोबर या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा ग्राउंड कधी होणार आहे, SRPF वरणगाव झालं, SRPF गोंदिया झालं, त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 5 दौंड, SRPF गट क्रमांक 7 दौंड झालं, त्या गोंदिया, सोलापूर, परभणी, त्याचबरोबर नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, ठाणे, पालघर आणि या सर्व जिल्ह्यांचा ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर आता जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तिथं जास्त अर्ज गेला, म्हणजे 80,000च्या आसपास अर्ज गेला। तर तिथलं जे ग्राउंड आहे ते जे विद्यार्थी मित्रांनो 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीच्या आसपास या ठिकाणी प्रस्तावित आहे। आणि ते SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं जे ग्राउंड आहे SRPF संभाजीनगरच्या कॅम्पमध्ये ते ग्राउंड होऊन आलं एक, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, तर इथलं जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीच्या दरम्यान जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड चालू होणार आहे। आणि त्याचबरोबर SRPF चंद्रपूरचं सुद्धा झालं, त्याचबरोबर गडचिरोली झालं, ठीक आहे। जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे या ठिकाणी जे 11 फेब्रुवारीपासून परभणी झालं, गोंदिया झालं, सोलापूर झालं, त्याचबरोबर नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, ठाणे, त्याचबरोबर पालघर, मुंबई या सर्व जिल्ह्यांचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 11 फेब्रुवारीपासून प्रस्तावित आहे, लक्षात ठेवा। 11 फेब्रुवारीच्या आपल्याला अल्टिमेट त्यांनी दिलं आहे, तर 11 फेब्रुवारीच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचं जे ग्राउंड आहे हे 16 फेब्रुवारीपासून चालू होऊन आलं। SRPF गट क्रमांक 1 पुणे, SRPF गट क्रमांक 2 पुणे आणि SRPF गट क्रमांक 4 नागपूर, SRPF गट क्रमांक या ठिकाणी 6 धुळे झालं, त्याचबरोबर SRPF गडचिरोली 13, त्याचबरोबर SRPF कोल्हापूर, SRPF चंद्रपूर, SRPF काटोल, नागपूर, त्याचबरोबर ह्या जिल्ह्यांचा सुद्धा 11 ते 17 फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी जे ग्राउंड प्रस्तावित आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता राहिला विषय बॅट्समनचा। बॅट्समनचं सुद्धा ग्राउंड 11 फेब्रुवारीपासून आहे, जसं यवतमाळ बॅट्समन, वाशिम बॅट्समन झालं, त्याचबरोबर या ठिकाणी गोंदिया बॅट्समन झालं, सोलापूर बॅट्समन, संभाजीनगर बॅट्समन झालं, त्याचबरोबर मुंबई बॅट्समन, पुणे बॅट्समन झालं। इथं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी जे काही बॅट्समनचे आहे 11 फेब्रुवारीपासून या ठिकाणी प्रस्तावित आहे, लक्षात ठेवा। 11 फेब्रुवारीच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी ग्राउंडची तयारी या ठिकाणी करायची आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कारागृहाचं जे ग्राउंड आहे जसं नागपूर कारागृह झालं, त्याचबरोबर या ठिकाणी मुंबई कारागृह झालं, त्याचबरोबर या ठिकाणी जे नाशिक कारागृह झालं, त्याचबरोबर पुणे कारागृह झालं, हे मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहिले जे शिपाई झालं, बॅट्समन झालं, SRPF झालं, चालक ह्या ग्राउंड होणार आहे। त्यानंतर सर्वात शेवट जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी कारागृहाचे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता राहिला विषय पुणे जिल्ह्याचा। पुणे जिल्ह्याचा ग्राउंड कधी होणार आहे तर पहा, पुणे जिल्ह्याचा जे ग्राउंड आहे तुम्ही 11 फेब्रुवारीच्या हिशोबाने या ठिकाणी करा, तरी सुद्धा पुणे जिल्ह्याचा जे ग्राउंड आहे जवळपास 15 ते 17 फेब्रुवारीपासून या ठिकाणी चालू होण्याची दाट शक्यता आहे। थोडाफार या ठिकाणी टाईम आपल्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आला आहे, तर जिथं जास्त अर्ज राहते तिथं जे विद्यार्थी मिळवणं जास्त टाईम या
ठिकाणी भेटते, एक लक्षात ठेवा। तर पुणे जिल्ह्यामध्ये थोडाफार या ठिकाणी आपल्याला मागं पुढे टाईम या ठिकाणी भेटू शकते, एक लक्षात ठेवा। तरी सुद्धा आपल्याला 11 फेब्रुवारीच्या हिशोबाने या ठिकाणी चालायचं आहे। आता राहिला विषय या ठिकाणी सीपी मुंबईचा। सीपी मुंबईचा पत्रक याच्या अगोदर आलाय, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। या ठिकाणी 28 जानेवारीला हे पत्रक आलं आहे आणि विषय जो आहे तर तो आहे तुम्ही बघू शकता, मुंबई पोलीस भरती 2024-25 अंतर्गत शारीरिक मोजमाप व मैदान चाचणीकरिता पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत मुंबई पोलीस शिपाई बॅट्समन झाला, कारागृह पोलीस शिपाई भरती झाला। ती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून घेण्याचे प्रस्तावित आहे। त्या अनुषंगाने नायगाव दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांच्या मैदान चाचणी तसेच मरोळ येथील मैदानावर पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे। आणि मैदानी चाचणीकरिता नायगाव दादर येथील मैदानावर सुरुवातीला 2 दिवस प्रतिदिन 2500 महिला उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे। त्यानंतर प्रतिदिन 5000 महिला उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे। आणि तसेच शारीरिक मोजमाप व मैदान चाचणीकरिता मरोळ येथील मैदानावर सुरुवातीला 2500 पुरुष उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे। त्यानंतर प्रतिदिन उमेदवारांच्या संख्येत वाढ करून घेऊन प्रतिदिन 9000 उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे। यास्तव त्या अनुषंगाने मैदानावर आवश्यकतेनुसार आपणास बंदोबस्तात किती मनुष्यबळ लागणार आहे हे काही या ठिकाणी म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा। हे पत्रक या ठिकाणी आलंय, त्यांनी जे विद्यार्थी मिळवणे एक अल्टिमेट आपल्याला दिलं आहे की 11 फेब्रुवारी पासून सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे प्रस्तावित आहे। आणि सीपी मुंबईला 2,50,000 मुलांचे अर्ज आलेले आहे, तर जास्त अर्ज त्या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यांना नियोजन करण्यासाठी तिथं जे विद्यार्थी मिळवणे टाईम भेटणार आहे। मुलींचं जे ग्राउंड आहे हे नायगावमध्ये आहे आणि मुलांचं जे ग्राउंड आहे तर ते या ठिकाणी मरोळच्या ग्राउंडवर आहे। सर्वात अगोदर ते 2500 विद्यार्थी सुरुवातीला बोलवणार आहे, त्यानंतर 9000 विद्यार्थी एका दिवशी त्या ठिकाणी बोलावणार आहे। तर ते स्पष्ट या ठिकाणी पत्रकमध्ये दिलेलं आहे। आणि महिला उमेदवार सुद्धा 2500 एका दिवशी बोलावणार आहे आणि 5000 प्रत्येक दिवसाला बोलावणार आहे। तर आता सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे 11 फेब्रुवारी पासून त्यांनी अल्टिमेट तारीख या ठिकाणी दिलेली आहे। आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं ग्राउंडची जी तयारी आहे हे 11 फेब्रुवारीच्या हिशोबाने करायची आहे। पण मी तुम्हाला एक सांगतो, सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे थोडंफार या ठिकाणी सोमवार जाणार आहे। म्हणजे त्यांनी 11 फेब्रुवारी त्या पत्रकमध्ये तारीख दिली, म्हणजे 11 फेब्रुवारी पासूनच ग्राउंड होणार आहे असं काही नाही, एक लक्षात ठेवा। कारण की तिथं जे विद्यार्थी मिळवणं टाईम भेटते, एक लक्षात ठेवा। हे पत्रक बरी या ठिकाणी आला, मान्य पत्रक या ठिकाणी आलाय, पण सध्याच्या कंडिशनला मरोळचं जे ग्राउंड आहे बनवणं चालू आहे, तर बनवण्यासाठी त्या ठिकाणी थोडाफार त्यांना टाईम लागणार आहे। आता तुम्ही धरून चला 11 तारीख जवळच आहे, जास्त दूर या ठिकाणी राहिलेली नाही, एक लक्षात ठेवा। 11 तारीख या ठिकाणी जवळच आहे। आणि आतापर्यंत जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जर समजा 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी ग्राउंड असेल तर 5 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला हॉल तिकीट येणार आहे, एक लक्षात ठेवा। तरी मी तुम्हाला ठिकाणी सांगतो, सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे सोमवार या ठिकाणी जाणार आहे, म्हणजे 11 फेब्रुवारीलाच होणार आहे असं नाही आहे, पण तारीख यामध्ये पुढे जाऊ शकते। ग्राउंड जे आहे सोमवार या ठिकाणी जाऊ शकते, कारण की मरोळचं जे ग्राउंड आहे सध्या बनवणंच चालू आहे, तर बनवायला त्या ठिकाणी त्यांना टाईम भेटणार आहे, लक्षात ठेवा। तरी मी तुम्हाला सांगून देतो, सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे जवळपास जे विद्यार्थी मिळून आपल्याला 25 फेब्रुवारी पासून या ठिकाणी चालू होणार आहे, लक्षात ठेवा। मी तुम्हाला उदाहरण देऊन आलो, माझा जो काही अनुभव आहे त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगून आलो। जे सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे तर ते या ठिकाणी 25 फेब्रुवारी पासून ते 20 फेब्रुवारी किंवा 25 फेब्रुवारी पासून ग्राउंड या ठिकाणी चालू होण्याची दाट शक्यता आहे। तर 20 ते 25 फेब्रुवारी पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होऊ शकते सीपी मुंबईचं, असं कोण सांगू राहिलो, कारण की तिथलं जे विद्यार्थी मिळवणं त्यांना नियोजन करण्याला त्यांना टाईम त्या ठिकाणी लागते। आता जर समजा ते जर नियोजन जर करायचं पाहिलं तर तिथं सध्या ग्राउंडच बनणं चालू आहे, बाकीची प्रक्रिया जर वेगळीच राहिली, कारण की तिथंसा जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो, एक लक्षात ठेवा। सर्व त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी होतो, एक लक्षात ठेवा। तर तिथली व्यवस्था करण्यासाठी त्यांना, कारण की एका दिवशी 9,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंड त्या ठिकाणी होणार आहे, तर तिथलं जे नियोजन करण्यासाठी त्यांना टाईम लागते, लक्षात ठेवा। ते काही ट्रायल वगैरे त्याचबरोबर सर्व काही त्या ठिकाणी तपासण्या त्यांना त्या ठिकाणी टाईम लागते। त्यामुळे आपलं जे ग्राउंड आहे हे 25 फेब्रुवारी पासून येणार आहे, ह्या माझा या ठिकाणी अंदाज आहे। तरी सुद्धा तुम्ही 11 फेब्रुवारीच्या हिशोबामध्ये तयार राहा, ठीक आहे। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।